श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सखाची, होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड, शोधते कुणा सुखाच्या, गुंजते बासरी, अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. मॅम, मला हाक मारायचीत ना? नाही मी ठीक आहे, रिकवर होते तशी. नाही अशक्तपणा खूप आहे अजून मॅम. डॉक्टर मानस म्हणालेत राधा जशी पेशंटला रागवते तशी तू रागव तिला. तिला आरामाची गरज आहे. बर. डॉक्टर मानस कुठे आहेत? हॉस्पिटलला गेलेत? हो, अपॉइंटमेंट्स आहेत ना, संध्याकाळपर्यंत येतील बोलले. पण तुम्ही आराम करा. नाही मी थोड्या वेळ इथेच बसते. एक काम करतेस, गरम गरम कॉफी आणशील? हो, आणते ना. आणि टोस्ट पण आण. हो. हॅलो. पाय कसा आहे? चांगला आहे आता. तुझा ताप कसा आहे? उतरलाय पण अशक्तपणा खूप आहे. काळजी घेतेस ना बरोबर? नाही तर तुझ्या सवयीप्रमाणे तू स्वतःकडे दुर्लक्ष करशील. ए हॅलो, मी तुला नंतर फोन करतो. हा, आणि बाय द वे, सीमा वहिनी आणि केदार संध्याकाळी येणार आहेत तुझ्याकडे. ओके. ओके, बाय. बाय. राधाशी बोलत होतास का रे? हो.
येस सर. हा काय घेणार रे, गरम थंड? काही तुला आवडेल ते. तुझा चॉईस सांग ना. की मध्येच बोलता बोलता फोन कट करायला लागला म्हणून चिडलायस माझ्यावर? अरे नाही, तसं खरंच आहे. तो कोल्ड ड्रिंक्स दे. थँक्यू. राधाचा म्हणालास ना रे फोन? हो. कशी आहे रे ती? हा? म्हणजे जनरली केदारला तिचा फोटो तूच दाखवलास म्हणे. हो ना. हा आय मीन हो, माझ्या मित्राच्या लग्नात पाहिलं मी तिला. ती म्हणजे ना येडच्यापच आहे एकदम. हेडछाप म्हणजे? अरे म्हणजे तेव्हा ना फक्त पांढरे कपडेच घालायची आणि सारखी सिरियस. अरे नॅचरल आहे ना. आय मीन डॉक्टर आहे ना ती, त्यामुळे सिरियस असतात रे जनरली डॉक्टर्स. उलट आहे, डॉक्टरनी ना कसं हॅपी राहायला पाहिजे. आय मीन म्हणजे आता बघ ना, की पेशंट्सला हॅपी ठेवायचं असेल तर डॉक्टर पण कसा जॉली पाहिजे ना. अच्छा. हे पण म्हणे आपला केदार सॉलिड प्रेमात आहे तिच्या. हो. एक्सक्यूज मी सर. थँक्यू. वेलकम. घे रे. मार्कंड दादा, तुझं ते वर्मा प्रकरण मिटलं? जवळजवळ मिटल्यातच जमाय. फक्त आता तिथे गेल्यावर मजबूत काम करायला लागणार आहे. म्हणूनच तर तुला नेतोय बरोबर. काय रे, यायचंय ना? हा? हो. अरे मी काय विचार केला की आता सीमाला राधाची कंपनी आहे ना, इतके दिवस तुझा सपोर्ट होता म्हणून तुला न्यायची घाई करत नव्हतो. म्हटलं बच्चे को खेळणे तो थोडे दिन. फक्त मला एकच कळत नाहीये, आपल्या घरात राधा सीमासारखीच मिसळून जाईल की नाही, काही कल्पना नाही. नाही नाही, अरे तू काळजीच करू नकोस. सगळ्यांना जाम अटॅच्ड आहे ती पहिल्यापासून. अरे दादांना इतकं गोडीने सांभाळते ना, चकित होशील तू. अच्छा. सगळ्यांना सांभाळत असते ती. स्वतःची पर्वा नाही करत. काय रे, कुठे हरवलास? नाही, कुठे नाही. आणि हे काय? अरे बोलण्याच्या नादात तू घेतलंच नाहीस काही. ठीक आहे, कमन कमन, चीयर्स. चेस. वेल, आज साधं चीयर्स. पण समजा तुम्हाला जॉईन झालास आणि कामात मस्त परफॉर्मन्स दिलास ना, तर तेव्हा मात्र स्पेशल चीयर्स. ओके. ठीक आहे. काय मग आता काय करायचं? ओके, मी बघते. मॅम, काय ग, काय झालं? मिसेस चावलांची तब्येत बिघडली आहे. डॉक्टर प्रधान नाहीच आहेत आणि डॉक्टर स्वाती अजून पोहोचल्या नाहीये. तर काय करायचं? मी आहे ना, चल आपण जाऊया. मॅम पण तुमची तब्येत. तू आहेस ना माझ्यासोबत, चल जाऊया आपण. बरं.
फर्नांडिस मॅडम, आम्ही टॅक्सीत बसलोय, 10 मिनिटात पोहोचतोय. राधा मॅम, आपण पोहोचूच थोड्या वेळात. अरे त्या गाडीजवळ का चेष्टा करतो रे? अक्कल आहे का तुला? नुकसान झालं कोण तुझा बाप भरून जाणार का आता? ये बाहेर आहे ना, दाखवतो तुला. सौरभ ठीक आहे. काय कोण बसलाय कोण मागे? सौरभ अरे ठीक आहे. राधा 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 किती ताप आहे हिला, का बाहेर आणले तुम्ही? राधा 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 माझ्या गाडीत बसू तिला लवकर, नीट धरा तिला. राधा 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 अच्छा, ही राधा आहे तर. मार्कंड दादा चल ना हॉस्पिटलला जाऊ, तिला खूप लागलंय. हो प्लीज चल. चल. मार्कंड दादा, शाश्वती हॉस्पिटलला घेऊन चला. राधा, हे राधा राधा ताप आहे अंगात तुझ्या, कशाला बाहेर पडायचं उगाच? काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. काही होऊ देणार नाही मी तुला, काही होऊ देणार नाही. राधा राधा बोल ना यार. राधा. मार्कंड दादा, तिला लागलंय बहुतेक, जखम नाहीये पण ती आय गेस मुका मार लागलाय, तिला जाग येत नाही. प्लीज लवकर चल ना मार्कंड दादा. हो. राधा, हे राधा. सौरभ, काय एवढं टेन्शन घेतोय? ये बस. हो बसतो मी, आहे ना मी. सौरभ, तू ठीक आहेस ना राधा? मी बरी आहे, फक्त थोडं डोकं ठणकतंय. सौरभ, सौरभ, अरे अरे रक्त येतंय सौरभ. सौरभ, पायाकडे लक्ष आहे का तुझं? किती स्ट्रेन देतोस तू त्याला? जखम कशी बरी होणार? आणि ते क्रचेस कुठे आहेत? ते गाडीत ठेवलं. शो साठी दिलेत का तुला?
चल मी तुझं ड्रेसिंग करते. अगं पण तुझ्या अंगात ताप आहे. पायाकडे लक्ष देऊ नको, चल मी ड्रेसिंग करते. राधा यार. सौरभ ऐक माझं, वजन देऊ नकोस त्या पायावर. किती रक्त निघालं माहितीये का? तुझ्या का दगदग करते सुबोध? तुला ना काही कळत नाही. चल तू आराम कर ना पण. नाही, ड्रेसिंग करायचंय आधी. बस इकडे बघू. एवढं लागले, बाहेर पडायची काय गरज होती का सौरभ? हॅलो, हे तू मला नको सांगूस. स्वतः आजारी असताना कशाला बाहेर पडली होतीस? बेशुद्ध पडली होतीस, काही कळत नव्हतं मी बोललेलं. आणि काय रे सौरभ, तुला काय झालं असतं म्हणजे? मला काही होत नाहीये. कशाला आजारी असताना बाहेर पडायचा त्या नर्सला घेऊन? बसायचं ना घरी, आराम करायचा जरा. नशीब तुझं, तुमची गाडी आम्हाला येऊन धडकली म्हणून. शांत बस, मला ड्रेसिंग करू दे आता. तुझा सगळा राग माझ्या जखमीवर नको काढूस. फालतू बडबड करू नको सौरभ, नाही तर खरंच राग काढी ना. हॅलो. हॅलो, कुठे आहात? मी ते जाऊ दे, त्या औषध वगैरे घेतलीस का? मी वर्माच्या ऑफिस मध्ये आहे मी सीमा. मला ती ड्रेसिंग करू दे. तुझ्या नर्सला पाठव ना, तू कशाला कष्ट करते उगाच? शांत बसशील का आता तू सौरभ? कसला आवाज येतोय तिथे? कोणाची वादावादी चालले का? अगं प्रेमाचं भांडण चाललंय. म्हणजे स्टाफची काहीतरी वादावादी चालली आहे. बरं, सौरभनी लाडू दिले ना तुम्हाला? हा, हो हो. आणि तो तुमच्या बरोबरच आहे ना, नाही तर जाईल इकडे तिकडे. नाही नाही, सौरभला मीच पाठवलंय माझ्या एका कामाकरता. ठीक आहे, मी जाणार आहे राधाकडे, तिला साड्या द्यायला. त्यानंतर मग मी तुम्हाला फोन करते, आपण भेटूया. ओके ओके, बाय. लग्न ठरलाय केदार आणि राधाचा, पण व्हायला पाहिजे सौरभ आणि राधाचा.